शाळेमध्ये नोटीस फिरवण्याचा एक कागद असतो. एक सेवक सगळ्या वर्गातनं फिरत होता नोटीस फिरवत. एका वर्गावर काही गेलाच नाही. तो परत आला. मी त्याला विचारलं, अरे त्या वर्गावर का नाही गेलास तू? त्या वर्गावरची नोटीस का नाही फिरली? सर, त्या वर्गावर वाळिंबे सर शिकवत आहेत, मी नाही जाणार. शिपायांनी सुद्धा वाळिंबे सरांचं शिकवणं बघितलं होतं खिडकीच्या बाहेरून. शिकवताना समाधी लागायची. समाधी समाधी म्हणजे काय? खरंच वाळिंबे सरांकडनं शिकावं. एकदा का खडू हातात घेतला आणि समोर मुलं दिसली आणि गणितासारखा विषय असेल आणि त्यात ट्रिगोनॉमेट्री, समाधीच एकरूप होऊन जायचे. मुलं इतकी फळा आणि त्यांच्याकडे बघत असायची की आजूबाजूला कोण आहे, कोण येत आहे का, बेल काही 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 कशाकडेही लक्ष नाही. शिक्षक त्या विषयाशी किती एकरूप होतात हे मुलांनी बघितलं होतं. त्याच वर्गात एक मुलगा होता. काय असायचं की एकदा वर्गातनं बाहेर पडले की वाळिंबे सर न राहता मित्र बनायचे. आणि मित्र केवळ माझे नाही बरं, सगळ्यांचे. खूप वेगळा विषय आणि वेगळा स्वभाव होता त्यांचा. शिकवताना पूर्णपणे शिकवणं आणि वर्गातनं बाहेर पडल्यानंतर फक्त प्रेम आणि मैत्री असं एक वेगळंच रसायन म्हणजे वाळिंबे. आम्ही टेबल टेनिस खेळायचो. एकदा वर्गातनं बाहेर आले की मी नुसते खून करायचो. सर, आणि मग सर पण म्हणायचे, हा आलो, पुढचे 2 तास फ्री आहेत. आणि मग आम्ही खालच्या तळघरामध्ये टेबल टेनिस खेळायचो. धमाल धमाल. वर्ग येऊन बसायचे टेबल टेनिसचा खेळ बघायला. मुलं आम्हाला चीअर्स करायची, आम्ही खेळायचो. आणि जी समाधी त्यांची वर्गात लागायची तीच समाधी खेळताना पण लागायची. मुलं हे बघत होते. एका मुलाला असं वाटलं की काय बिघडलं, सर नसताना आपण जाऊ खेळायला. 2-4 मुलांना एकत्र केलं आणि टेबल टेनिसच्या हॉलमध्ये खेळायला गेले. त्या खेळण्याच्या भारामध्ये काय घडलं माहित नाही. त्या टेबल टेनिसच्या बॉलपेक्षा ती रॅकेट त्याच्या हातातनं उडाली आणि उडाली ती समोर टीव्हीवर जाऊन आदळली. खळकन काच फुटली. घाबरला मुलगा. टीव्हीची काच फुटली म्हणून, शाळेचं नुकसान झालं म्हणून. चौकशी केली, कोण कोण गेलं होतं खाली आम्ही नसताना. आणि लक्षात आलं, सरांच्याही लक्षात आलं की तो अमुक मुलगा आपण नसताना खाली गेला होता. सरांनी बोलून घेतलं. घाबरला, खूप घाबरला. सर, प्रामाणिकपणे सांगतो, माझ्यातून चूक झाली. मुलं सुद्धा खूप प्रामाणिक असतात बरं, फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो. हा विश्वास खूप महत्वाचा असतो. आणि त्यांनी एकदा त्याच्याकडे बघितलं आणि तो विद्यार्थी असं म्हणाला, सर, तुमची जशी शिकवताना समाधी लागते ना, बाहेर काय चाललंय, समोर काय आहे, कशाचाच पत्ता नसतो, तसं खेळताना आमची पण समाधी लागली होती. आणि हे ऐकल्यावरती वाळिंबे हसायलाच लागले. शाबास शाबास म्हणे, शाबास, तू मोठा होशील. ज्याला ज्याला आपापल्या कामामध्ये समाधी लागते ना, ती माणसं मोठी होतात. आज तो विद्यार्थी खूप खूप मोठ्या पदावर काम करतोय. विद्यार्थी शिक्षकाला बघत असतात, शिक्षक विद्यार्थ्याला बघत असतात, शिक्षक विद्यार्थ्याला तपासत असतात. आणि तपासणं म्हणजे केवळ पेपर तपासणं असं नाही, मार्क देणं म्हणजे तपासणं नाही, तर खऱ्या अर्थानं त्याला त्याचं मन तपासणं, मन बघणं, हेच तर शिक्षण आहे. बाळानो, गणित तर तुम्ही शिकताच आहात, पण त्याच्या पलीकडे जाऊन मला तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्या असतात.
मनापासून अभ्यास करा. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा. कुठलीही चुकीची गोष्ट करण्यापूर्वी एकदा आपल्या आई वडिलांचा चेहरा डोळ्यापुढे आणा, म्हणजे आपल्या हातून कुठलीही चुकीची गोष्ट होऊच शकणार नाही. बाळांनो, यशाच्या शिखरावर जावा. हात उंच आभाळाला टेकू द्यात, पण पायाखालची जमीन मात्र सोडू नका. कुठेही जा, सुखात राहा. आशीर्वादाशिवाय देव काय, आशीर्वादाशिवाय देण्याजोगं माझ्याजवळ आहेच काय. काळजी घ्या.